श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बेसिकली आजचा व्हिडिओ मी 8, 9, 10 या तिघही स्टँडर्डसाठी बनवला आहे. बेसिकली आज आपण बेसिक ग्रामर बघणार आहोत, जे म्हणजे लकार. मित्रांनो, आजपासून मी एक ग्रामर सिरीज स्टार्ट करणार आहे. त्यात सर्वात अगोदर आपण लकार हा टॉपिक बघणार आहोत. आपण शॉर्ट व्हिडिओज बनवणार आहोत. आज आपण फक्त लटलकारचं परस्मय पद एवढंच बघणार आहोत. त्यासोबत आपण जे बेसिक ग्रामर आहे, म्हणजे जसं की हे बघा, जे आपले पुरुष आहेत म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष व आपले हे जे वचन आहेत, एकवचन, द्विवचन, बहुवचन, याबद्दल आपण बेसिक जी इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट नसते लकारसाठी ते बघणार आहोत. नंतर मग प्रत्यंत बघणार आहोत. त्यानंतर आपण एक क्विज देखील करणार आहोत, ज्याचे आन्सर तुम्हाला कमेंट्समध्ये मला सांगायचे आहे. ज्याचे देखील राईट असेल त्याला मी हार्ट इमोजी देईल, ओके, त्या कमेंटला. सो बेसिकली आज आपण लकारचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्यासोबत परस्मय पद काय आहे, आत्मनेय पद काय आहे, त्यासोबत आज आपण लट लकार जो आहे त्यातील परस्मय पद बघणार आहोत. सो लेट स्टार्ट आवर व्हिडिओ. सो फर्स्ट ऑफ ऑल, लकार म्हणजे काय? भरपूर मुलं काय करतात, खूप चुका करतात की त्यांना लकार म्हणजे काय हेच माहिती नसतं आणि ते डायरेक्टली प्रत्यंत जे असतात ती टहन ती सी ठ त मी वह मह हे लर्न करायला जातात. बट ग्रामर जे असतं त्याचं बेसिकपासून तुम्हाला इन्फो हवे. लकार म्हणजे काय तर तुम्हाला इंग्लिशमध्ये टेन्सेस माहिती आहे का? लकार म्हणजे टेन्सेस, ठीक आहे. लकार म्हणजे आपल्याला सांगतं, लकार एक असं ग्रामरचं टॉपिक आहे की जे आपल्याला सांगतं की जी क्रिया आहे किंवा आपण म्हणू शकतो की जे पण काम आपण करत आहोत ते कोणत्या काळात घडत आहे हे आपल्याला लकार सांगतं, ठीक आहे. हे बघा, इथे मी एक सेंटेन्स देखील तुम्हाला दिलेला आहे फॉर युअर अंडरस्टँडिंग. लकार म्हणजे क्रिया, म्हणजेच काम कोणत्या काळात घडते आहे हे सांगणारा प्रकार. लकार आपल्याला सांगते की एखादं काम कोणत्या काळात घडलेलं आहे, किंवा आपण म्हणू शकतो की ते काम सुरू आहे का, की ते काम घडलेलं आहे, की ते काम होणार आहे हे सांगतो, ठीक आहे. इझी वर्ड्समध्ये मी इथे देखील तुम्हाला दिलेलं आहे. क्रिया आता सुरू आहे किंवा आता चालू आहे का, ती आधी झालेली आहे की ती पुढे होणार आहे, हे जे दर्शवते ना त्याला लकार म्हणतात, ठीक आहे. आय होप तुम्हाला लकार म्हणजे काय हे कळलेलं आहे. लकार म्हणजे बेसिकली आपल्या इंग्लिशमधले टेन्सेस, ठीक आहे. आता बघा, एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला 3 पॉईंट्स दिलेले आहेत. ते म्हणजे भूतकाळात जो नेतो, भूतकाळात नेणारा म्हणजे लंग लकार, वर्तमान दाखवणारा म्हणजे लट लकार आणि भविष्य काळात नेणारा म्हणजे रूट लकार. आपण आज बेसिकली वर्तमान दाखवणारा म्हणजे लट लकार म्हणजेच इंग्लिशमधला प्रेझेंट टेन्स आज आपण बघणार आहोत. प्रेझेंट टेन्समध्ये देखील आपण फक्त परस्मय पद बघणार आहोत, कारण जर एकसाथ जर मी केला ना व्हिडिओ तर तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल. सो बेसिकली आय थॉट की डिफरंट जर आपण बनवले व्हिडिओ तर तुम्हाला देखील इझी राहील आणि तुम्हाला बेसिक जे आहे त्याचं जास्त अंडरस्टँडिंग होईल. सो आज आपण वर्तमान दाखवणारा लट लकार बघणार आहोत. सो आता एक इम्पॉर्टंट असतं की प्रत्येक लकारमध्ये 2 पार्ट असतात. ते 2 पार्ट म्हणजे पप आणि आप. त्याचं फुल फॉर्म म्हणजे परस्मय पद आणि आत्मनेय पद. तर बेसिकली परस्मय पद काय असतं आणि आत्मनेय पद काय असतं हे देखील आपण आता बघणार आहोत. परस्मय पद म्हणजे काय की परस्मय पदात क्रियेचे फळ दुसऱ्याकडे जाते असे मानतात. म्हणजे काय की परस्मय पदमध्ये पर म्हणजे दुसरा, परस्मय पदमध्ये आपण जी पण क्रिया करतो ती दुसऱ्यासाठी करतो असं बेसिकली त्यांनी सांगितलं आहे. डीपमध्ये तुम्ही जाऊ नका, फक्त तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग म्हणून मी सांगत आहे. पुढे आत्मनेय पद. आत्म म्हणजे स्वतःसाठी. सो आत्मनेय पदात आपण असं म्हणू शकतो की आत्मनेय पदात क्रियेचे फळ स्वतःसाठी किंवा स्वतःकडे येते असे मानतात. सो एवढं डीपमध्ये जाऊ नका, फक्त एक बेसिक अंडरस्टँडिंग ठेवा. पर म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी क्रिया करतो आणि आत्म म्हणजे स्वतःसाठी करतोय. आता हे जे पद आहे ते ओळखण्याची खूण असते, ती म्हणजे ती आणि ते आपण आता पुढे बघणार आहोत. सो जर व्हिडिओ तुम्ही पुढे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला हे जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याचा अर्थ कळेल. सो तुमच्यासाठी मी एक
पिक्चर देखील आणलेला आहे बघा. हा आहे परस्मैपद, हिंदीमध्ये आहे, नीट वाचा बरं. बघा, मैं ऐसे क्रियाओं का रूप बताता हूँ जो कर्म या दूसरों के लिए किए जाते हैं. ठीक आहे. पुढे बघा आता, हा आहे आत्मनेपद म्हणजे स्वतःसाठी. मैं ऐसी क्रियाओं का रूप बताता हूँ जो अपने लिए या स्वयं के लिए किए जाते हैं, जैसे लिखते, पठते अँड इथे लिखती, पठती. ठीक आहे, तुम्हाला हे कळेल, हळूहळू कळेल. सो बेसिकली एक इम्पॉर्टंट पेज आहे हे. सो मी जे तुम्हाला सांगितलं, वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स, आता क्रिया सुरू आहे. रामः पठती म्हणजे लटलकार, प्रेझेंट टेन्सला लटलकार, भूतकाळला लंग लकार, इथे जरा स्पेलिंग चुकलेला आहे, आणि भविष्य काळात लूट लकार. ठीक आहे, AI जनरेटेड पिक्चर आहे. सो आता बघा, इथे आहे परस्मैपद. इथे काय म्हणतात, क्रियेचे फळ दुसऱ्यासाठी केले आहे असे मानले जाते, आणि इथे क्रियेचे फळ स्वतःसाठी केले आहे असे मानले जाते. सो आय होप तुम्हाला कळलेलं आहे. हे बघा, लक्षात ठेवा, ती दिलेलं आहे. काळ बदलला की क्रियापद बदलते, म्हणून लकार समजून घेणे खूप गरजेचे आहे. सो दॅट्स वाय लकार इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला आजचा जो मोटिवेट हे पण देखील दिलेला आहे, आज तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि मार्क्स मिळवायचे आहे फ्युचरमध्ये. ओके, सो आपण म्हणू शकतो लकार म्हणजे एक टाईम मशीन असं देखील आपण म्हणू शकतो. चला आता सगळ्यात अगोदर आता आपले इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट करूया. तर संस्कृतमध्ये 3 पुरुष असतात, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष ते समजण्या अगोदर आपण वचन समजून घेऊया. आपल्या इंग्लिशमध्ये आपण म्हटलं तर 2 हे असतात, काय म्हणतात, हे सिंग्युलर आणि प्लुरल असं असतं. सिंग्युलर म्हणजे एक, प्लुरल म्हणजे भरपूर. बट संस्कृतमध्ये 3 असतात, एक वचनम, द्विवचनम, बहुवचनम. एक वचनम म्हणजे एक माणूस, द्विवचनम, द्वि म्हणजे 2 माणूस, 2 माणसं आपण म्हणू शकतो, आणि बहुवचनम म्हणजे भरपूर माणसं. ठीक आहे. सो आपल्याला हे आपण का करतोय, कारण आपले जे प्रत्यंत जे आहे ते लर्न करण्यासाठी आपल्याला हे वचन इम्पॉर्टंट असतं आणि पुरुष देखील इम्पॉर्टंट असतात. 3 प्रकारचे पुरुष असतात, ते म्हणजे प्रथम, मध्यम आणि उत्तम. प्रथम म्हणजे काय, की जर एक व्यक्ती जर असेल, प्रथम म्हणजे हा. ओके, एक व्यक्ती जर असेल तर प्रथम पुरुष असेल तर आपण सह वापरूया, सह पठती. 2 व्यक्ती जर असेल तर तौ वापरूया प्रथम पुरुषमध्ये, आणि जर बहुवचन असेल तर आपण ते वापरूया. म्हणजे बघा, हा मुलगा, हे मुले आणि हे सर्व मुले. कळते का तुम्हाला? आय होप तुम्हाला हे कळत आहे. ते दोघं असं म्हणू शकतो. हे बघा, इझी सांगते मी तुम्हाला. हा, हे दोघं आणि हे सर्व असं आपण म्हणू शकतो. प्रथम पुरुष म्हणजे ही, शी आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये, ते असतं प्रथम पुरुष. मध्यम पुरुष म्हणजे यू. म्हणजे काय, की जर एक वचन जर असेल, म्हणजे एक जर असेल तर आपण, मध्यम पुरुष जर असेल तर आपण म्हणू तू. बघा इथे पिक्चर बघा, हा माणूस याला म्हणते तू. आणि जर 2 असतील तर युवाम, तुम्ही दोघं. आणि जर बहुवचन असेल तर तुम्ही सर्व. ओके, इथे प्रथम पुरुषमध्ये काय होतं, हा, हे दोघं आणि हे सर्व. इथे तू, तुम्ही दोघं आणि तुम्ही सर्व. उत्तम, एक इम्पॉर्टंट हिंट मी नेहमीची देते, उत्तम म्हणजे मी, हे लक्षात ठेवा. ओके, सो उत्तम पुरुषमध्ये काय येतं, मी, आम्ही दोघं आणि आम्ही सर्व. जर सिंग्युलर जर असेल, म्हणजे एक वचनम जर असेल तर अहम वापरूया, अहम. ठीक आहे. आणि जर 2 असेल, म्हणजे आम्ही दोघं असेल तर आवाम, आणि भरपूर असेल म्हणजे आम्ही सर्व असू, आम्ही लक्षात ठेवा, तर वयम. सो एक शॉर्ट ग्लिम्स बघूया. उत्तम पुरुष म्हणजे मी, आम्ही दोघं, आम्ही सर्व. मध्यम पुरुष म्हणजे तू, तुम्ही दोघं, तुम्ही सर्व. आणि प्रथम पुरुष म्हणजे हा, हे दोघं, हे सर्व. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून मी शिकवलं. बघा, प्रत्येक वर्बचा एक मूल धातू असतं. जसं इथे पठ. ठीक आहे, प्रत्येक वर्बचा एक मेन धातू असतं, जसं पठ. ठीक आहे, हे आहे मेन धातू. त्याला आपण क्रियापदस्य मूलम असं म्हणतो, त्याला धातू असं म्हणतात.
धातूनां दशविभागाः गणाः, धातूंचे 10 विभाग केलेले आहेत. प्रत्येक विभागाला गणाः म्हणतात. आणि गणसूचकम चिन्हम गणविकरणम, प्रत्येक गणाचं एक चिन्ह असतं. त्याच्याने आपण गणविकरणम म्हणजे प्रत्येक गण क्लासिफाय करतो. ठीक आहे. जे धातूंचे प्रकार आहेत ते 2 आहेत, परस्मैपद, आत्मनेपद. त्याचं डिटेलिंग आपण पाहिलेलं आहे. सो लेट्स मूव्ह ऑन. सो बघा, क्रियापद सूत्रम, एखादी वर्ब कसं बनतं. सर्वात अगोदर एक मूल धातू असतं. जसं की बघा, मी एक सेंटेन्स, एक वर्ब देते, पठ. हा एक मूल धातू आहे. गणविकरणम चिन्हम, गणविकरणम चिन्हम म्हणजे अय यो हे असतं. सो हे आपण नंतर बघूया, कारण आपण बेसिकली या व्हिडिओमध्ये परस्मय पदचं लटलकार बघणार आहोत आणि त्याला आपल्याला प्रत्यय लावावे लागतात, तेव्हा ते क्रियापद होतं. याचं मी एक सेपरेट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. हे 8th स्टँडर्डच्या बुकमधील पेजेस आहेत. बेसिकली ज्यांना जर हवं असेल त्यांनी 8th स्टँडर्डचे बुक डाउनलोड करू शकता. सो याचा एक सेपरेट व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे. सो लेट्स मूव्ह ऑन, नॉट टू गो इन डीपर. सो आपण आता आपलं लटलकार स्टार्ट करूया. लटलकार म्हणजे वर्तमान काळ. परस्मय पदचे प्रत्यय बघूया. 3 वचन, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. बव म्हणजे बहुवचन. 3 पुरुष, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. तर हे जे आहे ना, प्रत्यय लर्न करायचं एक ट्रिक आहे. ती ट्रिक म्हणजे काय की मित्रांनो, तुम्हाला एक मी सांगते, एक विचारते क्वेश्चन की तुम्हाला गाणे लक्षात आहे का? तुम्ही खूप सारे गाणे ऐकता, त्याचे लिरिक्स तुम्हाला लक्षात असेल का? कारण ते तुम्ही ताला सुरात गातात आणि त्याला एक रिदम आहे म्हणून तुम्हाला लक्षात आहे. सो बेसिकली इफ यू वॉन्ट टू लर्न संस्कृत, यू हॅव टू लर्न इट इन अ टोन. ओके, वी कॅन से. सो लेट्स स्टार्ट इट. मी एक आपण म्हणू शकतो, मी ताला सुरात म्हणत आहे, तुम्हाला माझ्या मागे म्हणायचं आहे. बघा, ती तह अंती, सी तह थ, मी वह मह, असं म्हणा. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की हे बेसिक आहे, म्हणजे एवढं काही नाही आहे, प्रत्येकाला म्हणता येईल. सो 2 वेळा आपण म्हणूया, सो दॅट तुमचं लक्षात राहील. ती तह अंती, ती तह अंती, सी तह थ, मी वह मह. ती तह अंती, सी तह थ, मी वह मह. सो बेसिकली तुम्ही जर असं रोज जर सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही म्हणलात हे सगळं, तुमचं लगेच लक्षात राहील. सो बेसिकली जर एक वचन प्रथम पुरुष असेल तर आपण ती वापरूया. आपलं जे मूल धातू आहे त्याच्या शेवटी आपण ती लावूया. जर प्रथम पुरुष द्विवचन म्हणजे प्रथम पुरुष 2 असतील, म्हणजे हे दोघं असतील, तर तह वापरूया. आणि प्रथम पुरुष बहुवचन असेल तर अंती वापरूया. मध्यम पुरुष एक वचन असेल तर सी वापरूया. मध्यम पुरुष द्विवचन असेल तर तह वापरूया. आणि मध्यम पुरुष बहुवचन असेल तर थ वापरूया. आता उत्तम पुरुष, मी काय बोलले होते, उत्तम म्हणजे मी. सो दॅट्स वाय उत्तम पुरुष एक वचनला मी, उत्तम पुरुष द्विवचनला वह आणि उत्तम पुरुष बहुवचनला मह. आता आपण आपलं जे मूल धातू आहे त्याच्यावर आपण यूज करून बघूया. बघा, आपला पहिला जो धातू आहे तो आहे पठ. तर आपल्याला काय वापरायचं आहे, ती तह अंती, सी तह थ, मी वह मह, हे वापरायचं आहे. सो मी पेन काढत आहे. बघा, लेट झूम द पिक्चर, जस्ट अ सेकंड. या झूम का नाही होते, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, ओके. एक सेकंड. ठीक आहे, इथे करूया आपण. हे बघा, प ठ प्लस ती काय झाला आहे, पठती. प ठ प्लस तह, पठतः. जस्ट अ सेकंड, तुम्हाला दिसत नाहीये आय गेस. सो जस्ट सेकंड. येस, इथे लिहूया. पठ प्लस ती, पठती. पठ प्लस तह, पठतः. पठ प्लस अंती, पठंती. ओके, पठंती. ठीक आहे. पठ प्लस सी, पठसी. पठ प्लस थ, पठतः. पठ प्लस थ, पठत. देन उत्तम पुरुष बघूया. पठ प्लस मी, पठामी. मित्रांनो, एक इम्पॉर्टंट आहे बघा, जे उत्तम पुरुष
जे देखील प्रत्यय आहेत, कोणते प्रत्यय होते बरं सांगा बरं? प्रत्यय होते मी, वह, मह. तर तुम्ही म्हणाल की इथे खरं तर पठमी यायला पाहिजे आणि इथे पठवह, पुढे पठमह यायला पाहिजे. बट इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगते की इम्पॉर्टंट थिंग मी सांगते, जेव्हाही उत्तम पुरुष येतं त्याचे जे प्रत्यय असतात मी, वह, मह, त्याच्या अगोदर आपल्याला आकारांत वापरावं लागतं. जसं की आता बघा, पठ आहे मूळ धातू, आपल्याला मी वापरायचे, तो आपल्याला पठामी असं लिहावं लागेल. पुढे वह आहे तर आपल्याला पठावह लिहावं लागेल. पुढे मह आहे तर आपल्याला पठामह लिहावं लागेल. आपण 1-2 धातू बघूया. आता नृत धातू आहे, चौथ्या गणातला पप हा आपला धातू आहे. ती, तह, अंती, सी, थ, थ, मी, वह, मह वापरूया. नृत्य ती, नृत्य तह, नृत्यंती, नृत्यसी, नृत्यथः, नृत्यथ, नृत्यामी. बघा मित्रांनो, आकारांत आलं की नाही मीच्या आधी. नृत्यामी, नाही तर इथे नृत्यमी असायला पाहिजे होतं, बट इथे नृत्यामी. ते खूप जण चुका करतात आणि एक्झामिनरला माहिती असतं की इथे चुका होणार आहेत, सो ते तेच विचारतात. नृत्यामी, नृत्यावह, नृत्यामह. पुढचा धातू बघूया, लिख, लिखती, लिखतः, लिखंती, लिखसी, लिखतः, लिखत, लिखामी, लिखावह, लिखामह. पूज धातू आहे, पूजयती, पूजयतः, पूजयंती, पूजयसी, पूजयथः, पूजयथ, पूजयामी, यामी. बघा, पूजयावह, यावह, पूजयामह. सो आय होप तुम्हाला ही बेसिक अंडरस्टँडिंग आलेली आहे. इथे देखील एक खाद धातू होता, खादती, खादतः, खादंती, खादसी, खादथः, खादथ, खादामी, खादामी. बघा, खादावह, खादामह. ठीक आहे. इथे आता एक काही सेंटेन्स दिलेला आहे, ते कंठस्थी करणार तर म्हणजे फक्त तुम्हाला हे वाचायचं आहे, लर्निंग नाही करायचं आहे. सो लेट स्टार्ट. सह बालक खादती म्हणजे काय की हा जो बालक आहे तो खादत ती म्हणजे खात आहे. ठीक आहे, खात आहे. आपल्याला कळतंय की क्रिया सुरू आहे, द ॲक्शन इज गोइंग ऑन, हे आपल्याला कळत आहे. तऊ बालक खादत, हे दोघं जे मुलं आहेत ते खात आहे. बघा इथे तऊ आहे म्हणून बालक कऊ आलेला आहे. ते बालकाः खादन्ति, हे जे सगळे बालक आहेत ते खात आहे, खादन्ति. हे प्रथम पुरुष सुरू आहे म्हणून ती, तह, अंती. ओके. बालकः, देवः सारखं, देवः, देवो, देवाः. ठीक आहे, कळतंय का तुम्हाला? सा कन्या खादती, आता हे सॉरी मालासारखं आहे. सा कन्या खादती, ते कन्ये खादतः, ताः कन्याः खादन्ति. सा म्हणजे ती कन्या खात आहे, ते दोघं जे मुली आहेत त्या खात आहे आणि त्या मुली सगळ्या खात आहेत. ठीक आहे. तसंच तद अपत्यम खादती, ते अपत्ये खादतः, तानी अपत्यानी खादतानी. तानी आहे म्हणून अपत्यानी आलेलं आहे, ते आहे म्हणून अपत्ये आलेलं आहे. बेसिक ग्रामर आहे, सर्वांचे व्हिडिओ मी बनवणार आहे. त्वम खादसी म्हणजे तू खात आहे, तू आहे आणि ते प्रथम पुरुष, सॉरी ते मध्यम पुरुष आहे आणि एक वचन आहे, सो दॅट्स वाय खादसी. युवाम खादतः, तुम्ही दोघं खात आहात. ठीक आहे. युवाम खादतः आणि युयम खादतः, तुम्ही सर्व खात आहात. अहम खादामी, मी खात आहे. आवाम खादावं, आम्ही दोघं खात आहोत. आणि वयम म्हणजे आम्ही सर्व खात आहोत. कळलं हे काय? ठीक आहे ना, कळलं ना? स म्हणजे काय की हा मुलगा खात आहे, हे मुलं खात आहेत आणि हे 2 मुलं खात आहे आणि हे सर्व मुलं खात आहे. इथे तू खात आहे, तुम्ही दोघं खात आहात आणि तुम्ही सर्व खात आहात. ओके, बेसिक अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. सो आपल्या व्हिडिओचा एक इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आलेला आहे, तो म्हणजे क्विज सेशन. लेट स्टार्ट. सो बेसिकली या क्विज सेशनमध्ये मी तुम्हाला 5 क्वेश्चन विचारलेले आहेत. बेसिकच आहे, फक्त मी स्टार्टिंगचा प्रत्यय वापरलेला आहे सो दॅट प्रत्येकाला यायला पाहिजे. सो एक 6वं मी एक ॲडअप करेल, त्याचं देखील तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर सांगायचे आहे. पठ प्लस ती काय येईल ते सांगा. गम प्लस ती, लिख प्लस ती, खाद प्लस ती आणि वद प्लस ती. त्यासोबत एक इम्पॉर्टंट मी ॲड करत आहे, 6वं. खाद, सॉरी माझी हँडरायटिंग अशीच आहे, सॉरी.
याचं देखील तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. खादं प्लस मी. ठीक आहे, खादं प्लस मी याचं काय आन्सर येईल ते सांगा. 7व एक ॲडअप करते अजून. लिख प्लस वह याचं देखील तुम्हाला आन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्लीज स्क्रीनशॉट घ्या 2 मिनिटात सो दॅट वी कॅन एंड द व्हिडिओ. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कळलेला आहे. सो आय हॅव यूज AI जनरेटेड पिक्चर सो दॅट यू विल गेट बेटर अंडरस्टँडिंग. आय होप तुम्हाला कळलेलं आहे, सगळं कळलेलं आहे. काही डाऊट असतील तर विचारा कमेंटमध्ये हमखास आणि आन्सर द्यायला विसरू नका बरं. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि नक्की आपला हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू अँड स्टे ट्यून फॉर आत्मनेपद ऑफ लटलकार. बाय बाय.